तिसऱ्या सामन्यामध्ये पूर्वी पॅकर्स 006 यांनी विजय मिळवला होता. तत्पूर्वी आपण वळूया चालू सामन्याकडे. हा सामना बीबीसी वर्सेस जियनशी आर्या 4697 यांच्यामधील सामना आपण पाहत आहोत. पहिला षटक घेऊन येत आहे परेश सोरकादे. चांगला असा चेंडू आणि या पहिल्याच चेंडूमध्ये आपल्या सामन्याची एक धावाने सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे सोमनाथ राणे यांच्या बॅट्समधून. खरंच या उन्हामध्ये आपलं मन तन धन या सगळ्या गोष्टींना अर्पण करून हे खेळाडू आपल्या भाल गावासाठी खेळत आहेत. दुसरा चेंडू घेऊन येतात परेश सोरकादे. चांगला चेंडू आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव घोषित होत आहे. दोन चेंडू मध्ये एक धाव. बीबीसी 11 यांची पहिली फलंदाजी आहे. पहिल्या फलंदाजीमध्ये 2 चेंडूमध्ये एक धाव. तिसरा चेंडू घेऊन येते परेश सोरकादे आणि चेंडू मागे गेलेला आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा कोणताही संपर्क नाही, तरी सुद्धा त्याने आपल्या पूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संघासाठी चार पैकी 3 धावांची बचत केलेली आहे आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा बीबीसी 11 या संघाच्या होत आहेत. पुन्हा एकदा परेश सोरकादे चौथा चेंडू टाकत आहेत आणि चेंडूला कटवलेला आहे आणि चेंडू गेलेला आहे चौकाराच्या दिशेने. छान असा चौकार सोमनाथ राणे यांच्या बॅट्समधून बघायला मिळत आहे. डीजे बीबीसी 11 वर्सेस जियनशी आराध्या 4691 या संघातील सामन्यामध्ये 4 चेंडूमध्ये 6 धावांचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा चांगला असा चौकाराच्या दिशेने गेलेला चेंडू आणि 4 धावसंख्या ही आपल्या संघासाठी दिलेली आहे. जियनशी आराध्या 11 4691 या संघासाठी खेळत असताना सोमनाथ राणे यांच्या बॅट्समधून बीबीसी 11 यांच्या संघासाठी सोमनाथ राणे यांच्या बॅट्समधून आलेली 4 धावसंख्या आपल्या संघाला 10 या धावसंख्येवर घेऊन जात आहे. परेश सोरकादे आपल्या संघासाठी 6वा चेंडू घेऊन येते आणि चांगला असा टळवलेला चेंडू जात आहे चौकाराच्या दिशेने. मात्र चौकार काय होत नाही. यामध्ये हे धावत असताना या संघासाठी 2 धावा मिळवून देत आहेत सोमनाथ राणे. थँक्यू डीजे. जियनशी आराध्या 4691 या संघाकडून तेजस म्हात्रे दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येत आहेत. स्ट्राईक वरती गणेश म्हात्रे यांनी पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू कोणतीही चुकीला माफी नाही या शब्दाचा परत एकदा आठवण करून देत असताना गणेश म्हात्रे यांच्या बॅट्समधून आलेल्या आहेत 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने थँक्यू डीजे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा तेजस म्हात्रे यांनी सोडलेला चेंडू आणि चांगला असा फटका चौकाराच्या दिशेने. मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक अमोल मडवी यांच्या हातातून
गेलेला चेंडू 4 धावा, चुकीला माफी नाही या शब्दाला परत एकदा आठवण करून देत असताना संघासाठी 4 धावांची अजून एक भर अशा पद्धतीने 3 चेंडू आणि 2 चेंडू आणि 20 धावा BBC 11 या संघासाठी जोडून देत असताना गणेश म्हात्रे एक अनुभवी खेळाडू आहेत. या अनुभवी खेळाडू समोर तेजस म्हात्रे पुन्हा एकदा चेंडू घेऊन येतात आणि कटवलेला चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस, परंतु क्षेत्ररक्षकाकडून कोणतीही चुकी नाही आणि अशा रीतीने एकच धावावर समाधान मानावं लागणार आहे गणेश म्हात्रे यांना. खरंच हे क्रिकेट सामने चालू असताना सगळ्यात महत्वाचं रोल जो आपण बघत असतो तो म्हणजे गुणसंख्या लेखक आहेत जय म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं अमोल मडवी आणि जय म्हात्रे या दोघांनी गुणसंख्या लेखन केलं होतं. खरंच गुणसंख्या लेखक जिथे असतो तिथे कोणत्याही वादविवादाची शक्यता आपल्याला बघायला मिळत नाही. आणि संघासाठी 4था चेंडू घेऊन येते तेजस म्हात्रे. चांगल्या पद्धतीने टळवलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करत असताना सोमनाथ राणे आणि गणेश म्हात्रे यांच्यामध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट या शब्दाची आठवण करून देत असताना बघा या वयात सुद्धा ते त्यांच्या धावण्याची कला आणि धावण्यामधून ज्या संघासाठी जोडलेल्या ज्या धावा आहेत या धावांमध्ये सातत्याने वाढ करत असताना 23 धावा या गुणसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा झेलची संधी आणि कोणतीही चुकी न करता चांगल्या पद्धतीने झेल घेतलेला आहे साहिल म्हात्रे यांनी. खरंच साहिल म्हात्रे यांनी किती लांबून धावत आले असताना सोमनाथ राणे यांचा झेल टिपलेला आहे. धन्यवाद. राकेश म्हात्रे आलेले आहेत. 3ऱ्या क्रमांकाचे फलंदाज राकेश म्हात्रे. मयूर म्हात्रे यांच्याकडून राकेश दादा म्हात्रे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले असता 500 रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आलेले मयूर म्हात्रे यांच्याकडून. धन्यवाद मयूर. खरंच या दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू तेजस म्हात्रे घेऊन येत आहेत. तेजस म्हात्रे यांनी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत षटक टाकलेले आणि फुलटॉस चेंडू कोणतीही चुकी न करता चेंडू गेलेला आहे चौकाराच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाची चुकी मात्र तरी सुद्धा 2 धावा अडवत असताना क्षेत्ररक्षक गुड रनिंग बिटवीन द विकेट यामध्ये गणेश म्हात्रे आणि राकेश म्हात्रे यांनी 2 धावा संघासाठी जोडलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा शेवट होत असताना 25 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. धन्यवाद डीजे. या तपतपत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळत असताना एक खेळाडू कसं बरं खेळत असतील तर त्यावेळेला आठवण येते ती क्रिकेट म्हणजे काय असतं. एका चेंडूत धावा निघणे म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूत एकही धाव न निघणे म्हणजे क्रिकेट म्हणजे एखादा नामवंत फलंदाज शून्यावर बाद होणे म्हणजे क्रिकेट, तर एखादा नौखा खेळाडू चौकार षटकार मारतो म्हणजे क्रिकेट म्हणजे एखादा कठीण झेल झेलणे तर एखादा सोपा झेल सुटणे म्हणजे क्रिकेट म्हणजे काय असतं तर फलंदाज बाद असताना स्वतःहून क्रीज सोडणे म्हणजे क्रिकेट, तर पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. खरंच या सगळ्या गुणांची साथ देत असताना विश्वाराने 3रा षटक घेऊन येत आहेत आणि खराब चेंडूचा फायदा उचलत असताना गणेश म्हात्रे यांनी चेंडू मारलेल्या चौकाराच्या दिशेने आणि ह्या 2 धावांची पूर्तता करत असताना गणेश म्हात्रे राकेश म्हात्रे आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न, 3री धाव पूर्ण होत असताना 4थी धाव सुद्धा त्याच वेगाने पूर्ण करत असताना खरंच गणेश म्हात्रे यांच्या या प्रयत्नानं यांच्या धावांसाठी कौतुक करावे तेवढं कमीच आहे. अशा रीतीने पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 29 आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहे. 3ऱ्या षटकातील दुसरा चेंडू हाताळत आहेत विश्वाराणे.
विश्वा राणेबद्दल आपण बोलायचं झालं तर विश्वा राणे खूप कमी वयामध्ये क्रिकेटची सुरुवात करून आपल्या गावासाठी स्वतःचं नावलौकिक व गावाचं नावलौकिक पुढे करत असताना आपण नेहमी विश्वा राणे यांना पाहत असतो. आणि दुसऱ्या चेंडू चांगल्या पद्धतीने आणि या दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त करत असताना सगळ्यात मोठा विकेट म्हणजे गणेश म्हात्रे यांचा अनुभवी एक खेळाडू, अनुभवी फलंदाज, अनुभवी गोलंदाज यांची चांगली विकेट ही विश्वा राणे यांनी घेतलेली आहे. धन्यवाद डीजे. म्हणजे काय, यातील अर्धी कविता आपली पूर्ण राहिली होती. तर क्रिकेट म्हणजे मी म्हणत होतो की फलंदाज बाद असताना स्वतःहून क्रीज सोडणे म्हणजे क्रिकेट, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट, तर सगळ्यात महत्त्वाचं संघात एकात्मता स्वतःच्या कौशल्यावर गर्व नसणे म्हणजे क्रिकेट. या क्रिकेटची उजळणी आपल्याला भाल प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळते. आणि तिसरा चेंडू टाकलेला चेंडू आणि मात्र तेजस मात्र कोणत्याही पद्धतीची चुकी न करता पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होत असताना आपल्याला रामदास चिखंकर पाहायला मिळत आहेत. पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी येत असताना पहिला चेंडू आणि कोणतीही चुकी न करता खूपच सुंदर फटका आणि 4 धावा आपल्या संघासाठी जोडत असताना रोहित म्हात्रे. धन्यवाद डीजे. करणार आहोत. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावा निघतात त्या धावांमधून आपल्या पुढच्या मॅचचा समीकरण समजत असताना सेकंड लास्ट बॉलला चांगला फटका मारत असताना कोणतीही चूक न करता व कोणताही धोका न पत्करता संघासाठी 1 धाव मात्र आपल्या खात्यामध्ये जोडत असताना रोहित म्हात्रे. अशा रीतीने शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि 34 धावा. आज पहिल्या दिवसातील 7वा सामना अर्थात BBC 11 वर्सेस GNC आराध्या 4691 या संघांमध्ये एक लढत होत असताना तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात विश्वा राणेंच्या समोरच राकेश म्हात्रे, एक अनुभवी फलंदाज, अनुभवी क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जात असताना चांगला फटका आणि कोणतीही चुकी न करताना मात्र तेजस म्हात्रे त्यांना मैदानाच्या बाहेर काढत असताना चांगल्या पद्धतीने कॅच. तेजस, खरंच आपण विश्वा राणेबद्दल बोलायचं झालं तर एका षटकामध्ये त्यांनी 3 विकेट आपल्या संघासाठी मिळवून देत असताना धन्यवाद डीजे. शेवटच्या षटकामध्ये मोहित म्हात्रे फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांच्या विरुद्ध गोलंदाज जितेंद्र म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये 4 षटकांचा हा सामना. पहिला चेंडू मात्र पंचांनी खूप चांगला डिसिजन घेत असताना निर्धाव घोषित केलेला हा चेंडू. या षटकातील पहिल्या इनिंगमधील शेवटच्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव घोषित जितेंद्र म्हात्रे यांच्या नावाने.
बघूया या शेवटच्या षटकामध्ये मोहित मात्रे आपल्या संघासाठी मात्र 4 धावा जोडण्याच्या प्रयत्नात विश्वा राणे यांची चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहत असताना आपल्याला कोणतीही चुकी न होताना 2 धावा आपल्या संघासाठी जोडत असताना मोहित मात्रे शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू हाताळत असताना मोहित मात्रे त्याच्या वर्सेस रोहित मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला असा टळवलेला चेंडू, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा कोणताही मानस नाही, परंतु पंचांनी बाय घोषित केलेले आहे. याचा अर्थ संघामध्ये 1 धाव वाढलेली आहे, परंतु रोहित मात्रे याच्या खात्यामध्ये ही धाव वाढत नाही. अशा रीतीने मोहित मात्रे स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत आणि जितेंद्र मात्रे त्यांच्या वर्सेस बॉलिंग करताना बघत आहेत आणि खूप चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. 4 धावा 6 धावा प्रत्येक जण आपल्या संघासाठी चांगल्या चांगल्या जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु प्रयत्न करत असताना मोहित मात्रे असफल होतोय. मोहित मात्रे असफल, मात्र जितेंद्र मात्रे चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी कमीत कमी धावा आणि कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न आणि चांगला असा विकेट मोहित मात्रे यांच्या स्वरूपात जितेंद्र मात्रे यांनी घेतलेला आहे. या तडपत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळत असताना आता आपण बघत आहोत रवींद्र मात्रे स्ट्राईक एंडला आलेले आहेत, जे आपल्या संघामध्ये 40+ म्हणून खेळत असताना गावासाठी खेळत असताना ते आपल्याला नेहमी बघायला मिळत आहेत. खरंच या वयात सुद्धा ते का बरं क्रिकेट खेळत असतील, काय दिलं असेल या क्रिकेटने, तर डीजेच्या सुरात आई एकविरा साईबाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नाचतो हे दिले आपल्याला क्रिकेटने. जाती धर्म पक्ष भेदाने विखुरलेली मन क्रिकेटसाठी एकत्र येतात हे दिले या क्रिकेटने. नो नो शेवटचा चेंडू जितेंद्र यांनी टाकलेला चेंडू, षटकाराच्या दिशेने गेलेला चेंडू आणि फलंदाज रवींद्र मात्रे यांच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूमध्ये 6 धावा आणि 6 धावांच्या अखेरीस शेवटचा षटक पूर्ण होत असताना 43 धावांची मोठी इमारत ही कोण वर रवींद्र मात्रे यांनी शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला तर जाती धर्म पक्ष भेदाने विखुरलेली मन क्रिकेटसाठी एकत्र येतात हे दिले आहे या क्रिकेटने. नोकरी धंदा शिक्षण कुटुंबाची जबाबदारी सांभाळून गावासाठी 100% योगदान दिले जाते हे दिले आहे या क्रिकेटनं. आवाज जे आपल्या शब्दातून व्यक्त करणार आहेत तर आमचे मोठे बंधू कृष्णादादा मडवी यांचा आवाज आता आपण दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद. खरंच म्हणजे सांगायला लागेल, जे हे सुंदर मैदान ज्यांनी बनवलेले आहे ते मैदान म्हणजे आई गावदेवी क्रिकेट संघ भाल या डोंगर दऱ्यामध्ये वसलेले मैदान. या मैदानासाठी प्रत्येक लागणारी गोष्ट या जसं मैदानातील पीच म्हणू शकतो आपण, सुंदर पीच आपल्याला बघायला मिळते ते आई गावदेवी क्रिकेट संघ भाल यांच्या मदतीने. तसेच आपल्याला या क्रिकेटचं चांगलं असं धावतं पळतं वर्णन धावतं चित्र आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे श्री इव्हेंट लाईव्ह, जे नेहमी आपल्या गावासाठी फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येक वेळेस लाईव्ह देण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये मयूर म्हात्रे असतील, अविश कदम असतील, भाविक म्हात्रे असतील, मानस मुंडे असतील, लोकेश गर्जे असतील, जिग्नेश म्हात्रे असतील, तसेच या सगळ्यांचे सूत्रधार व या सगळ्यांना एका सूत्रात बांधून ठेवणारे आपले चेतन शिवदास मडवी, खरंच यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. धन्यवाद. माझे मित्र विकी मडवी, भागेश म्हात्रे, गणेशदादा म्हात्रे यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. थँक्यू. ओमकार शेट्टी यांच्याकडे दुसऱ्या
इनिंगचं वर्णन ऐकण्यासाठी. धन्यवाद. दोन दिवस ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही भालकर एकत्रित येतो आमच्या गावाच्या क्रिकेटच्या आनंदासाठी. आणि अशा भाल गावाच्या ऐतिहासिक क्रीडा सोहळ्याचा आजचा पहिला दिवस. आणि यानंतर आपल्या भेटीसाठी येते आहे मॅच नंबर 8, 5 स्टार 11 वर्सेस श्री गणेश फार्मा. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. याच दरम्यान शुभागमन झालंय. भाल गावातील एक असं नाव, अभिमान आहे मला आपल्या मित्राचा. खरं तर शून्यातून सुरुवात झाली फसिनोपासून आज भाऊ BMW आणि कियाचा मालक आहे. पण त्यापेक्षा जास्त मोठं काय, ते उद्योग क्षेत्रामध्ये देखील अक्षय म्हात्रे हे नाव अभिमानानं घेतलं जातं. बोले ठीक आहे, अक्षय म्हात्रेकडे लायसन काढला की 2 महिने लेट मिळतो, पण 100% गॅरंटीनं मिळतो. तर आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र अक्षय म्हात्रेचं आगमन झालं, त्याचं देखील करूया आपण स्वागत. टॉस झाला आणि मंगेश चिकनकर यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. पहिल्या बॉलवरती मिळाले धावा, या ठिकाणी 4 टार्गेट सेट झालाय. 43-44 चेस करायच्यात. फ्रंट फुटला पुढे सरसावत फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला, बॉल चला डीप मध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. या स्पर्धेमध्ये आज भरपूर वेळ आपल्याला दिला, तो म्हणजेच भालगावचा राजा म्हणजेच प्रदीप शेठ मडवी. म्हटलं जातं ना मित्रांनो, हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते और गांव में प्रदीप मडवी जैसे इंसान नहीं होते. असं राजकीय क्षेत्रातील एक मोठ प्रदीप दादा मडवी, आपलं देखील शेठ मनपूर्वक आभार. इथे फटका समोर, वॉट अ शॉट इज दॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषार मडवी ऑन फायर. यांचा वाढदिवस आहे, ज्यांनी आपल्याला ट्रॉफी, मंडप, टीव्ही या टुर्नामेंटसाठी स्पॉन्सर्स केलंय, त्यांचं मनपूर्वक आभार. आणि भालगाव प्रीमियर लीग ही भास्करदादा चिकनकर यांच्या वाढदिवसानिमित्तच या ठिकाणी आपण भरवली आहे. टीमची टोटल 1 मिनिट धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 2 चौकार 1 षटकार. तदनंतर आली विकेट, फलंदाज झाले त्या ठिकाणी बाद. प्रदीपदादा मडवी यांनी खूप सारा वेळ आपल्याला दिला, त्याबद्दल प्रदीपदादांचं देखील मनपूर्वक आभार. अक्षय शेठ मात्र या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. निहाल म्हात्रे, विकी या स्पर्धेचे जे ऑर्गनायझर्स आहेत ते आपल्याला आमंत्रित करत आहेत. या आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक, खेळाडू सर्वांना जेवणाची अतिशय सुंदर शाकाहारी जेवण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि म्हटलं जातं ना, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान, आणि याचं श्रेय पूर्णपणे जातं गणेशदादा म्हात्रे, पप्पूदादा टावरे आणि कृष्णादादा मडवी यांना. आपल्या तिन्ही मित्रांचं आम्ही आभारी आहोत. बॅकफुटला गेले, फटका चांगला चालला, बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. वेन सेवाग स्टाल स्लॅश फ्लॅग देत असताना आणि हा चौकार विजयाच्या दिशेने आता घेऊन चाललाय. बॅटिंग करणारी टीम सध्या तुम्हाला पाहायला मिळतीये जियांशी, आराध्या 11.
पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज रवी आता शफल झाले, मिस टायमिंग आहे, हुक बॉल हवेत आहे, आकाशाला बुक्की मारून बॉल खाली आला आणि चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. कुणी जेवण करायचे बाकी असतील तर जेवण करून घ्या. जेवणावळ अजूनही तिकडे सुरू आहे. आराध्या आणि त्यांच्या समोर आपल्याला टीम इन ऍक्शन पाहायला मिळते. जियांशी आझाद मडवी आणि प्रदीपदादा मडवी यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वॉर्ड स्टॉप अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मध्ये लॉंग ऑनला खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एज इज जस्ट नंबर हे सांगत असताना राकेश म्हात्रे यांचं फिटनेस, राकेश दादाचं फिटनेस पाहिलं तर रामदेव बाबा पण म्हणेल आपल्याला ब्रँड अँबॅसिडर हाच पाहिजे. टीमची टोटल धाव फलकावर 24. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट खरं तर करते श्री नेटवर्क. हा फुल टॉस आणि ऑन साइडला दिलाय भिरगावून. तेजस सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. भालगावचं क्रिकेट सोमनाथ राणे, तेजस, निहाल, निखिल, विनोद, कृष्णा हे सगळे दिग्गज राहिलेत. आणि मात्र या सगळ्या गावच्या क्रिकेटवरती राजा कोण आहे तर त्याचं नाव आहे गणेश म्हात्रे. पण राजाचं सध्या वाजवलाय षटकारानं बाजा. 6 स्कोर पुढे जात. पण एक गोष्ट हसू नका, राजाचं राजपण काल पण आज पण उद्या पण. क्षमता आहे भाई मध्ये. कधी कोणत्याही टीम मध्ये पुनरागमन करून कुठेही भाऊ खेळू शकतो. चला प्रथमेश म्हात्रेचं आगमन झालंय, काही हरकत नाही. एक गोट्या रेकॉर्ड ब्रेक झाला. आता तू नंबर 2 ला रँक करतोय. 12:40 ची गरज होती मगाशी. तिघांनी मिळून तुझा रेकॉर्ड ब्रेक केला जसं महायुती, आणि तुला पाडण्यासाठी अगदी तसंच काही झालं होतं. 12 बॉल 42 ची गरज होती, 40 खर्च झाला. आता तू टेन्शन घेऊ नको. बॉल आता यार बॉलिंग मार्कवर. आता समोर वॉर्ड शॉट हा देखील येईल पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तेजस म्हात्रेचा वार बॉल सीमा पर. हा आहे तो षटकार. तेजस चौकार, सॉरी 4 आहे. काय बॅटिंग करतो लाजवाब. मी आता हेच म्हणत होतो की तेजस म्हात्रे यांना येत्या काळामध्ये मलंगडचं क्रिकेट आहे ना, भालगावचं क्रिकेट तेजस म्हात्रेच्या नावानं ओळखलं जातील. भालगावानं नो डाऊट ॲट ऑल अनेक सारे स्टार दिलेत. चिरंतन काळ एक नाव जे या मलंगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आवर्जून त्याच्या नावाचा उल्लेख केला जाईल. सातत्याचं दुसरं नाव आहे ना तेजस म्हात्रे. ग्रेट बॅटिंग तेजू. अजून एक मोठा फटका हा देखील चालला विथ द टायमिंग विथ द फ्लो आणि बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाइन बाहर. मैच फिनिश. हम शुरुआत भी करेंगे अपने अंदाज से और खत्म भी करेंगे अपने स्टाइल से. आणि तेजस म्हात्रेची बॅट फक्त इतकंच सांगतीये, चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और तेजस म्हात्रे के बल्लेबाजी पे संदेह नहीं करते मेरे दोस्त. षटकारानं सामना संपवलाय आणि जिंकली या मॅच. अभिनंदन टीम जियांशी अँड आराध्या 11 आणि हार्डलक टीम BBC 11. नेक्स्ट मॅच काही क्षणात सुरू होईल आणि मॅचला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण सरांना ऐकूयात. आज आपल्या सोबत सगळे दिग्गज समालोचक आहेत. आज आपण ऐकताय करण काळन केकेला. आवाज हेदुटण्याचा जो सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतो. एक इनिंग सर मस्त वाटतं तुम्हाला ऐकायला. एक इनिंग 4 ओव्हर झटक्यात होऊन जातील सर. उद्या परत भेटू. आज एक इनिंग होऊन जाऊ दे. तर नक्कीच आज ॲज अ कॉमेंटेटर तुम्ही ऐकताय करण काळन. अगदी महाराष्ट्रभर सध्या करणच्या नावाची चर्चा.
भालगावचा याच गावातील भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही ऐकताय. स्थानिक समालोचक भागेश म्हात्रे सध्या भिवंडी असेल किंवा अनेक विभागामध्ये भागेशचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. तर सोबतीनं सरवलीचे समालोचक आपले मित्र विशाल पाटील. मग कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मडवी सर एक इनिंग होऊन जाऊ दे. अजून एक दोन कविता ऐकल्या तर मजा येईल. 2 ओव्हर तरी कमीत कमी आमची फरमाईश.